तर सध्या छगन भुजबळ खुश असतील असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे की टीका पाहायला मिळते। भुजबळ शेंगदाणे फुटाणे खाऊन झोपत असेल असं जरांगेंनी खोचक टोला लागला। त्याला मराठ्यांनी सोडलं ओबीसीनी सोडलं। मराठे मरणाचं मतदान करते त्या भुजबळ आणि आता त्याच्या लक्षात आलं उगाच उगा अंगावर नको घ्यायचं लय खस्ता खावा लागतात। त्यामुळे तो सध्या सुखी आहे। एखादी दोन घेत असेल तर आता तीन तीन मारित असेल ते निवांत झोपायचं रिएटून शेंगदाणे फुटाणे हाणले की त्याचा संघ सुरू। तेव्हा असं तू 5 बाटल्या पी 52 कुड्या नाही तर 15 पी, कारण हे खोटं नाही। तर मराठा आरक्षणाबाबत संवाद वाढवणं गरजेचं असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे। जात पडताळणीबाबत सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असं देखील अशोक चव्हाणांनी म्हटलं। नियमानुसार कागदपत्रांची पडताळणी होते असं देखील अशोक चव्हाणांनी म्हटलं। संवाद अधिक वाढवायची गरज आहे असं मला वाटतं दोन्हीकडून, कारण की जो विषय आहे याचा तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीचा त्या संदर्भामध्ये त्यांचं वक्तव्य आहे। पण मी कालच 2-3 ठिकाणी बोललो, ती अर्धवटच दाखवलं गेलं। मला सांगायचं एवढंच आहे की कास्ट व्हॅलिडिटी ही SC, ST, OBC ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय त्यांना व्हॅलिडिटी ही कंपल्सरी। आता अशा कित्येक केस झाल्या की व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे एखादे ST मधलं रद्द झालं, एखादे SC मधलं रद्द झालं, असे केसेस आहेत ना। तर कास्ट व्हॅलिडिटी एक लीगल प्रोसेस आहे, तर त्या लीगल प्रोसेसमध्ये हस्तक्षेप सरकारचाही नसतो। नियमाप्रमाणे व्हॅलिड आहे की नाही हे कागदपत्रांवरच स्पष्ट होतं। मोठा अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मराठा समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहे असं नरेंद्र पाटलांनी आरोप केला। मुख्यमंत्री विरोधात मराठा समाजानं आंदोलन करावं असा प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून होतो आहे असं देखील नरेंद्र पाटलांनी म्हटलं। वाईट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी नरेंद्र पाटलांनी ही मागणी केली। आज शासन कोण चालवतं तर राज्याचे मुख्यमंत्री, म्हणजे जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक अंतर निर्माण व्हावं, मराठा समाजाने आंदोलन करावं याच हेतूने महामंडळाचे MD काम करतात। की म्हटलं मराठा समाजातून जन्मलेला हा अधिकारी मराठा समाजाच्या जीवावर जर उठला असेल तर मग ह्याला शासन म्हणून आपण काय कारवाई करणार आहात, आणि जर शासनाची प्रतिमा खराब होणार असेल तर या MD वरती काय कारवाई करणार आहात, आणि याची चौकशी कोणी करणार आहे का नाही की MD ला कोणी अधिकार दिला प्रमाणपत्र रद्द करण्याचा। भाजपकडून मुंबईतील जागा ढापायचं काम सुरू आहे आदित्य ठाकरेंनी असा आरोप केला। भाजपचा डाव आम्ही हाणून पाडणार असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं। लवकरच आम्ही या संदर्भात मोर्चा काढणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। वांद्र्यातील फुटबॉल टर्फ ढापण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील यावेळेला आदित्य ठाकरेंनी म्हटलं। हा डाव सर्व मुंबईतल्या जागा ढापायला हाती घेतलेल्या आहेत। आपण पाहिलं असेल 16 एकर असतील किंवा आमचं फुटबॉलचं टर्फ असेल किंवा कुठे कुठे अजून काय काय प्रभादेवीमध्ये देखील मध्यंतरीच्या काळात आम्ही पाहिलं असेल महेश सावंतजी असतील, निशीजी असतील, या दोघांनी तिथे लढा दिला। अनेक मोकळी मैदानं आता बिल्डरांच्या घशात घालायची, कॉन्ट्रॅक्टरांच्या घशात घालायची, हा डाव जो BJPने साधलेला आहे त्याला आम्ही हाणून पाडणार म्हणजे पाडणारच। मोठं आंदोलन कितीही मोठं असलं तरी ते आम्ही करू। जर तिथे काही थांबलं नाही तर आम्हाला मुंबईतून मोर्चा हा महापालिकेवर आणायला